नमस्कार, मी सीमा तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा। कारण आज आहे वसुबारस आणि आम्ही आता सकाळचा नाश्ता पाणी करून चाललेलो आहोत, डीमार्टमध्ये जायला निघालेलो आहोत। तर आज अगदी सकाळपासूनच कामाची घाई होती, कारण आहोंनी सांगितलं होतं की 8 वाजता आपण डीमार्टला जाणार आहोत। तर नाश्ता वगैरे करून घेतला आणि त्यानंतर निघालो डीमार्टला जायला। कारण सकाळी जायचं कारण म्हणजे गर्दी कमी असते, नाहीतर दिवाळीच्या वेळेस जर आपण दुपारी गेलो तर इतका गोंधळ असतो त्या डीमार्टमध्ये की खूपच जास्त भयानक गर्दी असते। आम्ही शार्प 9ला पोहोचलो डीमार्टला। तर डीमार्टमध्ये अगदी शांतता होती, म्हणजे थोडेफारच कस्टमर होते। तर आम्ही छान असा किराणा भरून घेतला। अगदी 1 तासामध्ये आमचा किराणा घेऊन झाला आणि तिथून आम्ही निघालो। घरी आल्यानंतर घरातली जी काही कामं राहिलेली होती ती आवरून घेतली। त्यानंतर जेवण वगैरे केलं आणि नंतर मी गेली गावामध्ये, कारण देवासाठीचं जे काही साहित्य लागतं पूजेसाठी असेल किंवा नवीन पंत्या आणायच्या होत्या, कारण वसुबारसला नवीन पंत्यांमध्ये वाढ करावी लागते। जरी आपल्याकडं असतील जुन्या तरी थोड्या तरी नवीन घ्याव्याच लागतात। यासाठी मी गावात गेले, जे काही देवाचं साहित्य वगैरे घ्यायचं होतं ते सर्व काही शॉपिंग केली आणि घरी आले। बाहेरून खरेदी करून आल्यानंतर सर्व घरातील लाईट्स वगैरे चालू करून दिल्या, कारण यायला जवळपास 6:30 वाजले होते। आणि आता देवाऱ्यातील दिवाबत्ती करून घेतली। त्याचबरोबर इथं आज आहे वसुबारस, तर वसुबारसची छान अशी कामधेनूची पूजा करून घेतलेली आहे, अगदी साधे सिंपल पद्धतीने। आणि ही जी रांगोळी आहे ना, म्हणजे छाप, ती मी आजच पट्टी आणली, तर खूप सुंदर अशी रांगोळी येते। खाली आपण एखादा येलो कलर वगैरे टाकला आणि त्यावरती व्हाईट किंवा रेड असं कॉम्बिनेशन देखील आपण करू शकतो। अगदी सिंपल पद्धतीने इथं छान अशी रांगोळी मांडलेली आहे। तर हे दिवे देखील मी आजच आणलेले आहेत आणि वॅक्सचे दिवे ऑलरेडी माझ्याकडे असतातच। तर इथं आपली जी रोजची पूजा आहे ती सकाळीच झालेली होती। तर ह्या वसुबारसची जी पंचोपचार पूजा वगैरे कशा पद्धतीने करतात याचा डिटेलमध्ये व्हिडिओ मी शूट केलेला आहे, तो देखील या व्हिडिओमध्ये मी थोडासा कनेक्ट करेल। दिवाबत्ती करून घेतली, त्याचबरोबर पूजा वगैरे झाल्यानंतर इथं तुळशीला देखील दिवा अगरबत्ती लावून घेतली। आणि तुळस माझी खरोखर खूप छान झालेली आहे। बऱ्याचदा मी सांगितले की माझी तुळस खराब होते, परंतु आता अगदी छान अशी आहे। बाहेरच्या दरवाजामध्ये देखील, मेन दरवाजामध्ये दोन्ही साईडला 2 पंत्या लावून दिल्या। दिवाळीची सुरुवात ही वसुबारसपासून होते आणि दिव्यांची जी रोषणाई आहे ती आजपासूनच चालू होत असते। तर लक्ष्मीची पावलं देखील मी काढून घेतली होते, जे साच्याने काढतात ते। आज गाईसाठी नैवेद्य असतो भाजी भाकरीचा। जर भाजी भाकरी नसेल तर तुम्ही भाकरी आणि गूळ देखील गाईला खाऊ घालू शकता। तर मला येताना मेथी भेटली, तर मेथीची जुडी घेऊन आले। सध्या मेथीचा रेट देखील खूप जास्त आहे, परंतु बरेच दिवसानंतर भेटल्यानंतर आपल्यालाही घ्यायची इच्छा होते आणि खायला देखील अगदी छान अशी मेथी लागली, म्हणजे एकदम प्युअर होती। छोटीशी जुडी होती, परंतु प्युअर असल्यामुळे मी लगेचच घेतली। तर इथं मेथीची भाजी, ज्वारीच्या भाकरी असं माझं रात्रीचं जेवण होतं। आजचा देखील व्हिडिओ छोटासाच बनलेला आहे, परंतु रेग्युलर अपलोड करते त्यातच मला खूप जास्त आनंद वाटतो आणि समाधान देखील वाटत राहतं। तर आजचा व्हिडिओ असा होता, कसा वाटला ते नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्हिडिओसोबत, तोपर्यंत बाय बाय।